बेकार आलं तरी काय चाललंय बाबा? बाबा काय चाललंय? तर आपण आलोय उज्जैन मध्ये बागो तर मगाशी आपण उज्जैनवरनं निघालो आणि आपण आलोय सावऱ्या मंदिरात. एक नंबर भेटली आरती भाई. मला पाठवली ना. मला पण पाठव. हा तर नमस्कार भावांनो, जय एकवीरा, जय आगरी कोली. मी छोट्या लोखंडे. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि सगळी पोरं माझ्यावर हसतायत. जाऊ दे, हसणार तर मी पुढे जाणार. हा कालूराम कट्टूराम हसतोय माझ्यावर. जग्गू बोलते. तर आता आम्ही निघतोय प्रवासाला आणि आता आपण कालचा ब्लॉग एंड केला आणि आता परत नवीन ब्लॉग चालू करतोय. रात्री निघतोय 9 वाजता. आपल्याला जायचं आता थेट डायरेक्ट उज्जैनला. इथून पहिला आपण जेवूया. भाई जेवलो नाही, जेवूया काहीतरी. चकडेवाला काय चालले? चकडे चल ना डालडिया, टाइमपास लावलाय तुझे. ए थांब रे माझी. ए बाप रे बाप, माझी पिन नाही काढली. सॉरी. चला चला, उज्जैनला निघतोय आता आम्ही. आणि या घरात टाटा बाय बाय. खूप सारी साथ दिली आम्हाला. खूप ना तुम्हाला दोघांना खूप सारी साथ दिली या घरनी. हा कुठचा किडा आहे? मटर कुठचा? मटर कुठचा मटर? चला चला. ए थांब रे. जस्ट बसलो आता जेवायला. जाम वेळानंतर आम्ही जेवायला बसलोय. पनीर वाटाणा आणि पनीर, दाल खिचडी, जिरा राईस, रोट्या. बेकार आलं तरी. रूम घेतला आता, बघू कशी आहे कशी नाही. गाणं बदललं बाबा. आता आगमन आहेत गणपतीचे पागल. एक चटई आणायला पाहिजे होती. जिथे गाडी थांबली तिथे बाहेर चटई टाकायला झोपून घेतो. पण आपल्या पायाला त्रास होतो ना यांच्यामुळे. ओ साईराम. बाबूनी तर हैराण आणलंय. नुसतं आलो. पटरी इकडे लवकर ट्रेन. बघ एकदम बेकार. काय चाललंय बाबा? बाबा काय चाललंय? तर आपण आलोय उज्जैन मध्ये. माझ्यासोबत राहणार तर तुम्हाला दर्शन भेटणार कालसारखा. समजलं का बाबू? हा महाकाळाच्या मंदिरामध्ये आले. खूप आनंद होतो. खूप म्हणजे असं वाटतंय ना, हा इथेच राहावा. बाबू व्ह्यू दाखव थोडं. बघा किती चालणं म्हणजे आला ना खूप मोठा त्रास आहे. हा त्रास पाडायचा कसा? याने तर झोपूनच दिवस काढले. तारखे आळशी आहे. याच्यामुळे आमचा ड्रायव्हर झोपतोय. कारण भेटतो ना त्याला. तिघं मागे झोपतात करून. कारणावर कारण देतो.
केसनी आवर धरा. तर मगाशी आपण उज्जैनवरनं निघालो आणि काय मगाशी काय शूट वगैरे काय घेतला ना, कारण की एवढी झोप येत होती ना मला बेकार. गाडीमध्ये झोपलो आणि आपण खूप सारा पल्ला कापला आहे. आता आपण पोचू राजस्थानला. अर्ध्या 1 तासात पोचूया. 1 तासात पोचूया राजस्थानला. तिथून आपण बघूया कसं काय, कुठे जायचं कुठे नाही. आणि इकडे बघा नाश्ता 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता नाश्ता. तो घे ना, चहा पितो आणि पार्ले बिस्किट आणि हे खाऊन गेले अर्धे गाडीत बसले. जय महाकाळाच्या मंदिरात गेलो, खूप मजा आली. आपण आलोय सावऱ्या मंदिरात. मंदिर जाम भारी भारी मंदिर. भारी रे भारी. एवढी तर एवढी चालेल ना. मी पण परत 100 रुपये काढले. हा म्हणून तर मी एवढं योहाने मी पद्धतशीर अरे मी जामेल होतो. आणि मी जामेल 100 होतो. रुपये टाकले भाई, तो काढतच नाही. मी तिथेच आम्ही दोघं हात जोडून बसायचो. जाम जाम आरती भेटली मस्त. काय व्ह्यू होता भारी. डेंजर ना खतरनाक आहे आतमध्ये तर. आतमध्ये खतरनाक. टॉन टॉन टॉन. भाई हा एक नंबर भेटली आरती भाई. याला पाठवली ना, मला पण पाठव. हा फोटो पण टाक फोटो ना. भाई. एक नंबर एक नंबर. परफेक्ट टायमाला भेटले आपल्याला. बरोबर आहे, खतरनाक आहे. मी जामेल होतो आतमध्ये. आपलं काढायला जाम चांगलं होता तो त्या बोलला माझा मोबाईल
तर जस्ट आता आम्ही सावर्यावरनं निघालो आणि आता चाललो आम्ही काटूश्यामला. कमीत कमी आम्हाला आहे प्रवास आहे 500 किलोमीटर काहीतरी आम्हाला प्रवास आहे आणि बाकी आहे 300 किलोमीटर आणि बाकीचे झोपले आहेत बघा. बघा बोल. चाय प्यायला थांबलो. हा चाय पिणार. काय काय बोलतोय? मोबाईल घेऊन येऊ. त्यांना ते झोपलेत. कढी साखर झोपले. आपली ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि उद्या सकाळी वेगळा ब्लॉग असेल. काटूश्यामचा वेगळा ब्लॉग असेल उद्या सकाळी. चहा प्यायला थांबतो. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.